देवाची इच्छा आणि देवाची योजना आहे, मी विश्वास ठेवतो. आणि म्हणून आज परमेश्वर त्याच्या वचनामध्ये राहून आपल्याशी बोलेल हा आपण विश्वास ठेवू. आमेन. देव आपल्यामध्ये आहे, त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे आणि तोच आहे की ज्याला आपली काळजी आहे. आणि म्हणून परमेश्वर ज्यावेळेस देवाने आदाम आणि हवेला बनवलं तर बायबल देवाचं वचन सांगतं की देव त्यांना भेटायला एदेन बागेमध्ये यायचा, कारण देव त्यांच्यावर प्रेम करायचा आणि देवाला त्यांची काळजी होती. म्हणून परमेश्वराने आदाम आणि हवेला बनवण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी एदेन बागेमध्ये बनवल्या आणि मग परमेश्वर नित्य त्यांना भेटायला त्या ठिकाणी येत होता आणि परमेश्वर त्यांची सुधी घ्यायचा की ते योग्य आहेत का नाही, बरोबर आहेत का नाही, चांगले आहेत का नाही. म्हणजे परमेश्वर मनुष्यावर इतकं प्रेम करतो किंवा देवाला आपल्यावर एवढी प्रीती आहे की परमेश्वर आपली प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घेतो. आमेन. बऱ्याचदा देवावर आपण विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर जर आपल्याला कोणी विचारलं की साक्ष द्या, तर आपली साक्ष काय असते माहिती तुम्हाला? की मी प्रभूमध्ये आलो, माझी परिस्थिती देवाने बदलली. मी प्रभूमध्ये आलो, माझ्याकडे घर नव्हतं, देवाने मला काय दिलं? नोकरी नव्हती, काय दिली? गाडी नव्हती, काय दिली? गाडी दिली. ही आपली साक्ष असते. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त का आला आणि त्याने तुम्हाला आणि मला का निवडलं? का आला आणि त्याने आपल्याला का निवडलं? चला एक वचन वाचू आपण. काढा बरं. लूकवर्तमान याचा 10वा अध्याय. एक उदाहरण मी सांगतो, नंतर आपण वचनाकडे जाऊ. लूक 10 आणि वचन 1 पासून पुढे. एकच वाचा, पहिलं वचन. लूक 10 आणि 1. बायबल असं म्हणतं येशू ख्रिस्ताने 72 शिष्यांना नेमून सेवेसाठी येशू ख्रिस्ताने 72 जणांना निवडलं, नेमलं. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. हे 72 जण निवडलेले आहेत. बोला काय आहेत? निवडलेले. येशू ख्रिस्ताने या 72 लोकांना निवडलं आणि वेगवेगळ्या नगरांमध्ये पाठवलं आणि त्यांना अधिकार दिला भूतांवर आणि चिन्ह चमत्कार करण्यासाठी. आमेन. येशू ख्रिस्ताने ज्यांना निवडलंय ना, ते हे लोक आहेत जे 72 आहेत. आणि यांना प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलं की तुम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जा आणि त्या ठिकाणी माझ्या नावाने भूत काढा आणि लोकांना सुवार्ता प्रचार करा. आता एक वचन वाचू आपण. लूकवर्तमान 10:17 पासून पुढे वाचा. जेव्हा ते फिरून आले, त्यांनी सेवा करून आले, अनेक चिन्ह चमत्कार करून आले. बायबल असं म्हणतं जेव्हा ते येशूकडे परत आले काही दिवसांनी आणि ते खुश होते, ते आनंदी होते. का? कारण येशू आम्ही तुमच्या नावाने भूत काढली. तेव्हा येशूने त्यांना म्हटले सर्व अधिकार मी तुम्हाला दिला आहे. पुढे वाचा. येशू काय म्हणतो माहिती का शिष्यांना? सेवा करून आल्यानंतर, भूत काढून आल्यानंतर, चिन्ह चमत्कार केल्यानंतर येशू शिष्यांना म्हणाला, तथापि भूत तुम्हाला वश होतात याचा आनंद करू नका, तर तुमची नावं कुठे लिहिलेली आहेत? बस एकच गोष्टीचा आनंद करा. हालेलुया. तुम्हाला कोणतं दान आहे ना याचा आनंद करू नका, तुमचा उद्धार झालाय याचा आनंद करा. समजतंय का? तुम्हाला देवाने किती चांगलं घर दिलं ना याचा आनंद करू नका, तुमचं तारण झालं याचा आनंद करा. तुम्हाला येशू मध्ये आल्यानंतर नोकरी मिळाली ना नोकरीचा आनंद करू नका, तुमचा उद्धार झाला ना याचा आनंद करा. कोणत्याच गोष्टीचा आनंद करण्यासारखा नाही, फक्त एका गोष्टीचा. काय? तुमचं नाव कुठे लिहिलंय? बोला कुठे लिहिलंय? घर भेटलं आणि नाव स्वर्गात नसेल ना आनंद करण्यासारखं नाहीये. तुम्हाला येशू मध्ये येऊन गाडी भेटली असेल पण नाव अजून स्वर्गामध्ये नसेल ना, ती गोष्ट आनंद करण्यासारखी नाहीये. जगातले सगळे सुख आणि सगळा आशीर्वाद तुमच्या बँकेमध्ये गडगंज पैसा असेल पण तुमचं नाव स्वर्गात नसेल ना, आनंद करण्यासारखी गोष्ट. 5 बँकांमध्ये तुमचे खाते आहेत. किती? 5. आणि ते 5ही बँकांमधले पैसे तुमच्या नावावर आहेत पण स्वर्गात तुमचं नाव नाही ना, तर ती गोष्ट आनंद करण्यासारखी नाहीये. अनेक प्लॉट तुमच्या नावावर असतील जगातले पण स्वर्गात जर तुमचं नाव नसेल ना, तर ही गोष्ट आनंद करण्यासारखी नाहीये. लक्षात घ्या. एकच गोष्ट आहे. येशू म्हणतो की एकाच गोष्टीचा आनंद करा
की स्वर्गात तुमचं नाव लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियानो. एकच तळमळ आहे देवाची आणि एकच तळमळ आहे ख्रिस्ताची. काय? की तुमचं आणि माझं तारण व्हावं. समजतंय तुम्हाला? तुमचं आणि माझं काय व्हावं? ह्या ज्या मीटिंग होतात सगळ्या, जेवढ्या मीटिंगांमध्ये तुम्ही देवाचं वचन ऐकत ना, एकच देवाची इच्छा आहे तुमचं काय व्हावं? जर देव तुमचं रोग जरी बरे करत असेल ना, त्या आजार बरे करण्यामागं पण देवाची इच्छा आहे तुमचं काय व्हावं? तुमच्या जेवढेही प्रार्थना परमेश्वर ऐकतोय ना, त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देताना देवाची एकच अपेक्षा आहे तुमचं काय व्हावं? आणि देवाने आतापर्यंत जर तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे ना, तर देवाची एवढीच अपेक्षा आहे की तुमचं आणि माझं काय व्हावं? तारण व्हावं. हालेलुया. बाकी काही नाही. तुम्ही किती मोठी सेवा करता, किती अद्भुत सेवा करता, किती चिन्ह चमत्कार करता, किती दानवरदान तुमच्या जीवनामध्ये किती भूत पडता, काही फरक पडत नाही. माझं नाव कुठं असलं पाहिजे? स्वर्गात, त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये. याच्यावर देव तुमच्याकडून माझ्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. हालेलुया. येशू म्हणतो एकाच गोष्टीचा आनंद करा की तुमचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. हालेलुया. बस एकाच गोष्टीसाठी सर्व काही देव करतो. जे काही होतं आपल्या जीवनामध्ये ना, ते त्याच गोष्टीसाठी होतं. तुम्ही उगाचच कोणत्या मीटिंगला जाऊन बसत नाही. जर तुम्ही एखाद्या मीटिंगला गेले ना, समजून घ्यायचं देवाची इच्छा आहे तुमचं आणि माझं काय व्हावं? तारण व्हावं. ही एकच अपेक्षा आहे. म्हणून देव आपल्याशी बोलतोय, म्हणून परमेश्वर आपल्याला वारंवार सांगतोय, म्हणून परमेश्वर आपली भेट घेतोय, म्हणून देव आपल्याला नेहमी त्याच्या उपस्थितीमध्ये ठेवतोय की तुमचं आणि माझं काय व्हावं? तारण व्हावं. एक वचन वाचू आज आपण. एका शास्त्र भागातून आपण बघणार आहोत. प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय काढा. प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे आपण वाचणार आहोत. कैसरिया येथे कर्नेल नावाचा कोणी एक पुरुष इटॅलिक म्हटलेल्या पटलनी शताधिपती होता. कैसरिया येथे कर्नेलियस नावाचा एक पुरुष हा इटालिक म्हटलेल्या पलटणीमध्ये शताधिपती होता. नीट लक्ष द्या. हा एक श्रीमंत मनुष्य आहे, सैनिकांचा अधिपती आहे. 100 सैनिक त्याच्या हाताखाली असतात. शताधिपती आहे तो. एक चांगला हुद्दा, एक चांगलं पद ह्या व्यक्तीला आहे, ज्याचं नाव कर्नेलियस आहे. बोला काय आहे? कर्नेलियस बद्दल बायबल देवाचं वचन सांगतं. त्याच्या पदाबद्दल इथं सांगितलेलं आहे, त्याच्या अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे, त्याचं घरदार, त्याच्याकडे पैसा अडका, सगळ्या गोष्टी विपुल आहेत. आता पुढे वाचा. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा. बायबल असं म्हणतं तो नीतिमान. आता तो नीतिमान आहे. तुम्हाला माहिती का, त्याच्याबद्दल देवाचं वचन नीतिमान असं म्हणतं. अजून त्याला येशूची ओळख झालेली नाही, तरी त्याला काय म्हटलंय? नीतिमान. कसं काय बरं? कारण अब्राहमाला पण येशूची ओळख नव्हती, पण तो नीतिमान ठरला. कसा काय? विश्वासाने आणि त्याच्या कृत्याने. हालेलुया. समजतंय का? हा जो आहे ना कर्नेलियस, याला अजून येशू माहिती नाहीये, पण तरी त्याला नीतिमान म्हटलेलं आहे. तो नीतिमान होता. पुढे वाचा. लोकांना फार दान धर्म करणारा. दान धर्म करणारा होता. व देवाची नित्य प्रार्थना करणारा. देवाची नित्य प्रार्थना करणारा होता. असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेलिया असे आपणास हाक मारत आहे. आता नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं कर्नेलियसला भेटायला कोण आला? दूत आला. देवाने दूताला पाठवलं कर्नेलियससाठी. तुम्हाला माहिती का, जर तुम्हाला हा अध्याय माहिती असेल तर तुम्हाला कळलं असेल की कर्नेलियसकडे दूत का आला होता, कशासाठी आला होता? त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, धार्मिक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण अजून एक गोष्ट बाकी. त्याचं काय बाकी? तारण. बोला काय बाकी? सगळं आहे ना तुझ्याकडे. तू प्रार्थना पण करतोय, तू नीतिमान पण आहे, तू दान धर्म पण करतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण अजून तुझ्याकडे एका गोष्टीची कमी. काय? तारण. बोला काय? परमेश्वराने त्याच्या दूताला कर्नेलियसकडे ह्यासाठी पाठवलं की त्याला तारण प्राप्त व्हावं. हालेलुया. दूताने सुवार्ता नाही सांगितली त्याला सांगितलं पेत्राला बोलून आण. कोणाला बोलून आण? सुवार्ता कोण सांगेल? पेत्र सांगेल. हालेलुया. मी नाही सांगणार, तर तुला पेत्र सांगेल. पेत्राला बोलवण्यासाठी दूत आला होता, त्याला पत्ता देण्यासाठी दूत आला होता. समजतंय का? की हा पत्ता मी देतोय, जा आणि त्याला बोलून आण, मग तो येऊन तुला सुवार्ता सांगेल आणि तुझं काय होईल? तारण होईल. लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्याच्याकडे आहेत, पण एक गोष्ट नाही, म्हणून देवाला त्याची काय आहे? काळजी. बोला देवाला त्याची काय? कर्नेलियसची देवाला काळजी आहे की एक गोष्ट नाहीये याच्याकडं, अजून उद्धार झालेला
नाही अजून स्वर्गात नाव लिहिलेलं नाही, भले सगळं असेल तुझ्याकडे, पण तरी सुद्धा एका गोष्टीची कमी आहे ना, ती कर्नलेस तुझं तारण झालेलं नाही, म्हणून दूत त्याच्याकडे आला. आमेन. लक्षात घ्या, परमेश्वराला एकाच गोष्टीची काळजी आहे प्रियांनो तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये. हबशी षंड बायबल मध्ये लिहिलेलं आहे. कोण? हबशी षंड. यशायाचं पुस्तक वाचत चालला होता यरूशलेम मधून आराधना करून. बायबल असं म्हणतं, फिलिपाला देवाच्या आत्म्याने सांगितलं की धावत जा आणि कोणाला गाठ, कोणाला गाठ, हबशी षंडाला गाठ, त्याला धर, पकड, त्याच्यापर्यंत जा. कशासाठी? मला एक सांगा, हबशी षंड यरूशलेमेत का आला होता? कशासाठी आला होता? आराधना करायला. कशाला आला होता? याचा अर्थ तो व्यक्ती कसा आहे? पापी का धार्मिक? धार्मिक आहे, तरी याला कसली गरज आहे? तारणाची. याला उद्धाराची गरज आहे. येशू माहिती नाहीये, याला तारणाची गरज आहे. म्हणून फिलिपाला देवाचा आत्मा म्हणतो, पळ आणि हबशी षंडाच्या मागे धाव. हालेलुया. एका व्यक्तीसाठी जो देवाला आवडणारा आहे ना, देवाची इच्छा आहे त्याचं काय व्हावं? तुम्ही खूप चांगली आराधना करत असाल, तुमची आराधना देवाला आवडते, पण देवाची इच्छा आहे तुमचं काय व्हावं? तुम्ही खूप चांगला संदेश देता, तुमची सेवा देवाला आवडते, पण देवाची इच्छा आहे तुझं काय व्हावं? तारण. तुम्ही खूप दान धर्म करतात, परमेश्वराला ते आवडतं, पण देवाची इच्छा आहे म्हणून तुझं काय व्हावं? तारण. हा व्यक्ती जो आहे ना कर्नलियस, हा प्रार्थना करणारा, देवाचं भय बाळगणारा, दान धर्म करणारा होता, म्हणून देवाची इच्छा होती याचं काय व्हावं? तारण. हालेलुया. वाचा ते वचन परत वाचा. दुसरं वचन वाचा. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील, तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दान धर्म करणारा आणि लोकांना फार दान धर्म करणारा, देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात त्याने असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्णीला असे आपणास हाक मारत आहे. जेव्हा देवदूताने त्याला हाक मारली कर्नलियस, तेव्हा पुढे काय झालं? तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, देवदूताने कर्नलियसला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ आलेले आहेत. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, दोन गोष्टींबद्दल म्हटलेले कर्नलियसच्या, दोन गोष्टी ज्या देवासमोर स्मरणार्थ आलेल्या आहेत. तुझी नोकरी, तुझा पैसा, तुझं पद, तुझी प्रतिष्ठा, तुझं घरदार, काहीच नाही ओळखत देव. देवाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुमच्याकडे किती सोनं आहे, किती पैसा आहे, मी तुम्हाला एक सांगतो, मला पण याच्याशी काहीच घेणं देणं नाही. एकाच गोष्टीशी घेणं देणं नाही, तुझं काय झालंय का? कारण बायबल मध्ये म्हटलेलं आहे, कर्नलियसच्या दोनच गोष्टींबद्दल देवाला स्मरण होतं. दोन गोष्टींची आठवण केली देवाने. कोणत्या त्या दोन गोष्टी? तुझ्या प्रार्थना आणि तुझे दान धर्म देवाच्या स्मरणार्थ आलेले. हालेलुया. या दोन अशा गोष्टी आहेत ना, ज्या देवाचं लक्ष तुमच्याकडे खेचतात. आमेन. या दोन अशा गोष्टी आहेत, ज्या जर तुमच्या जीवनामध्ये असतील ना, तर परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे खेचलं जातं. कशासाठी? तारणासाठी. बोला, कशासाठी? कर्नलियसच्या जीवनामध्ये या दोन महत्वाच्या गोष्टी होतात. एक कोणती? प्रार्थना, आणि दुसरं प्रार्थना. आणि या दोन गोष्टींमुळे देवाचं लक्ष कोणाकडे खेचलं गेलं? कर्नलियस. बोला, कोणाकडे खेचलं गेलं? आता नीट लक्ष द्या. पहिली आहे प्रार्थना. बोला, पहिली आहे, आणि दुसरं आहे. जर या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील ना, तर देवाचं लक्ष कोणाकडे खेचलं जाईल? आपल्याकडे. तुम्हाला माहितीये प्रार्थना करायला काय द्यावं लागतं? बोला, काय द्यावं लागतं? वेळ. आणि दान धर्म करण्यासाठी काय द्यावं लागतं? दान धर्म करण्यासाठी काय द्यावं लागतं? मोठ्याने बोला. दान धर्म कशाला म्हणतात? एखाद्या गरीबाला काय करणं? अनाथाला काय करणं? मदत. विधवेला काय करणं? याला काय म्हणतो आपण? बरं, ठीक आहे. प्रार्थना करण्यासाठी काय द्यावा लागतो? दान धर्म करण्यासाठी काय द्यावा लागतो? पैसा. बोला, काय द्यावा लागतो? आणि दोघं गोष्टी आपल्याला देऊन जमत? दोघं गोष्टी आपल्याला द्यायला आवडत, आणि आठवण दोनच गोष्टींची होती. एक प्रार्थना आणि दुसरे आहे, म्हणजे वेळ द्यावाच लागेल प्रार्थना करायची असेल तर.
हालेलुया. जो आपण देत, अरे बोला ना, जो आपण देत, आणि पैसा द्यावाच लागेल जर दान धर्म करायचा असेल तर, आणि तो आपण देत, अरे बोला रे, देत नाही. देणं आवडतं का घेणं आवडतं देवाकडून आपल्याला? घेणं आवडतं का घेणं आवडतं? मोठ्याने बोला. ज्या मापात देव देतो त्या मापात आपण परमेश्वराला देतो का? आपल्याला असं वाटतं देवा खूप दे, खूप दे, खूप दे. पण तुम्हाला माहिती, एक वचन वाचू आपण, तुम्हाला कळेल देव का देतो आपल्याला. ते वचन वाचून म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील. दुसरे करिंथ याचा 9वा अध्याय, दुसरे करिंथ याचा 9वा अध्याय, वचन 8 वाचा. 8 दुसरे करिंथ 9 आणि 8 वचन. पौल म्हणतो करिंथकरास मंडळीला, सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. आमेन. देव तुम्हाला सगळ्या कृपेने आशीर्वादित करतो. आमेन. कशासाठी? बरं पुढे वाचा. ह्यासाठी की तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टींचा पुरवठा नेहमी होऊन तुमच्याजवळ जास्त कशासाठी असावं? बोला, कशासाठी असावं? सर्व चांगल्या कामासाठी. देव खूप पैसा याच्यासाठी नाही देत की तुम्ही पोते भरून ठेवायचे, की तुम्ही तुमचं बँक बॅलन्स भरून ठेवायचा, की तुम्ही 2-2 किलो सोनं घेऊन ठेवायचं. परमेश्वर तुम्हाला भरपुरीने आशीर्वाद याच्यासाठी देतो की तुमच्याकडे चांगल्या कामासाठी जास्त असावं. आमेन. काय कळतंय का? चांगल्या कामासाठी तुमच्याकडे काय असावं? भरपूर असावं. याच्यासाठी परमेश्वर आपल्याला कसं देतो? भरपूर. बोला, कसं देतो? आपण काय करतो सांगा? देवाने भरपूर दिल्यावर आपण काय करतो? काय करतो? गरज नसताना 10 कपडे एक्स्ट्रा घेतो. कारण देवाने कसं दिलं? गरज नसताना 2 बुट एक्स्ट्रा घेतो आपण. कारण देवाने कसं दिलं? गरज नसताना 2 मंगळसूत्र एक्स्ट्रा घेतो आपण. कशाला? देवाने कसं दिलं? बोला रे. गरज नसताना 2 घरं जास्त बांधतो आपण. कशासाठी? देवाने कसं दिलं? गरज नसताना 2 गाड्या एक्स्ट्रा घेतो आपण. कशासाठी? देवाने कसं दिलं? बायबल म्हणतं तुम्हाला भरपूर दिलंय देवाने, पण कशासाठी? चांगल्या कामासाठी. बोला, कशासाठी? चांगल्या कामासाठी. आमेन. लक्षात घ्या एक गोष्ट, जर देवाने तुम्हाला भरपूर दिलंय ना, तर ते ह्यासाठी नाही दिलं की तुम्ही साठवावं, तुम्ही संग्रहावं, तुम्ही संग्रह करावा, तुम्ही ते गोळा करून ठेवावं, याच्यासाठी नाहीये. बायबल म्हणतं तुमच्याकडे चांगल्या कामासाठी देवाने दिलेलं आहे. आमेन. या 2च गोष्टी फक्त देवाकडे येतात. कोणत्या? प्रार्थना आणि जेही परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ना, स्वतःच्या उपभोगासाठीच नाहीये फक्त, तर त्याच्याद्वारे काहीतरी व्हावं. आमेन. चांगलं काहीतरी घडावं, यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिले. 2 गोष्टी कर्नल्याच्या आठवण केल्या गेल्या. पहिली होती प्रार्थना. बोला, पहिली काय होती? आणि प्रार्थना जर करायची असेल तर पहिले काय द्यावं लागेल तुम्हाला? वेळ. आणि वेळ जर नसेल तर तुम्ही प्रार्थना करू शकत. ओके, वेळ बी काढला आम्ही कशासाठी? प्रार्थनेसाठी. पण बायबल असं म्हणतं प्रार्थनेच्या बाबतीमध्ये पण मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा वचन वाचली किंवा देवाने वचन दिले, मी विचार केला, प्रार्थना सुद्धा प्रत्येकाची करून फायदा नाही. प्रार्थना सुद्धा प्रत्येकाने करून फायदा नाहीये. आज काही लोक प्रार्थना करतात, काही ख्रिस्ती लोक जे आहेत ना, रुटीन प्रमाणे प्रार्थना करतात. चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती, प्रार्थना सुद्धा कोणाची मान्य होते ते आज आपल्याला शिकणं गरजेचं आहे. कर्नल्याच्या बाबतीमध्ये 2रं वचन परत वाचा ब्रदर. तो नीतिमान. पहिली गोष्ट काय म्हणलेली कर्नल्याची? तो प्रार्थना करायचा. कोणापर्यंत पोहोचली? त्याच्या सगळ्या प्रार्थना कोणापर्यंत पोहोचल्या? याच्या मागचं कारण होतं. कर्नल्यास काय होता? एक वचन वाचा. नीतिसूत्र आणि 15-29. नीतिसूत्र 15 आणि 29. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. देव कोणाची प्रार्थना ऐकतो?
अरे बोला, कोणाची प्रार्थना ऐकतो? नीतिमानाची. नीतिमानाच्या विरोधात कोण असतो बरं सांगा? विरुद्ध शब्द नीतिमानाच्या विरोधी. अनितिमान म्हणजे काय? पापी. अनितिमान म्हणजे काय? दुर्जन ज्याला म्हणतात ना बायबल मध्ये, दुर्जन. परमेश्वर दुर्जनांपासून दूर असतो, पण कोणाची प्रार्थना ऐकतो? नीतिमानाची. बोला, कोणाची प्रार्थना ऐकतो? मग नीतिमान कोण आहे माहिती तुम्हाला? नीतिमान कोणाला म्हणायचं? रोमकरासपत्र 4 अध्याय वचन 6 ते 7 वाचा. रोमकरासपत्र 4 अध्याय वचन 6 आणि 7. नीतिमत्व देव ज्याच्या बाबतीमध्ये गणतो ना, त्याच्या बाबतीमध्ये व्याख्या दिलेली इथं. दाविदाने लिहून ठेवलेलं आहे. ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली तो काय आहे? नीतिमान. बोला, तो काय आहे? नीतिमान. ज्यांच्या पापांची काय झाली आहे? क्षमा झालेली आहे, तो व्यक्ती काय आहे? त्याची प्रार्थना कोण ऐकतो? देव. बोला, कोण ऐकतो? बाकी दुर्जनांची प्रार्थना ऐकत नाही, हे बायबल म्हणतं, मी नाही म्हणत. हालेलुया. ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे ना, बायबल म्हणतो तो नीतिमान आहे, असं दाविदाने लिहून ठेवले. पुढे वाचा. ज्यांचे पाप झाकले गेलेले आहेत तो काय आहे? नीतिमान. बोला, काय आहे? अपराधांची क्षमा होणं, पाप झाकले जाणं, हे नीतिमत्व आहे. आमेन. अजून पुढे वाचा. ज्या व्यक्तीच्या हिशोबात देव पाप लावत नाही तो व्यक्ती कोण आहे? नीतिमान. बोला, कोण आहे? ही नीतिमत्वाची व्याख्या आहे त्या बायबल मध्ये. दावीद नीतिमत्वाविषयी शिकवत आहे तिथं, आणि तो म्हणतो ज्याच्या पापांची क्षमा झाली तो नीतिमान आहे, ज्याचे अपराध झाकले गेलेले तो नीतिमान आहे, आणि ज्याच्या हिशोबी देव पाप लावत, पापाचा दोष लावत नाही तो काय आहे? आणि त्याची प्रार्थना कोण आहे? देव आहे. जर माझ्या ठाई पाप अजून पण असेल आणि मी देवाची काय करतोय? प्रार्थना करतोय, प्रार्थना ऐकली जात. जर मी अजूनही पापामध्येच आहे, अजूनही माझे पाप क्षमा नाही झाले, अजूनही त्याच्यावर पांघरून नाही घातलं गेलेलं आहे ना, तर अजूनही कितीही प्रार्थना करू द्या, माझी प्रार्थना ऐकली जाणार. सगळ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या होत्या कर्नल्याच्या, कारण बायबल म्हणतो तो काय होता? नीतिमान. तो नीतिमान होता ना, म्हणून सगळ्या प्रार्थना देवाकडे होत्या. सगळ्या प्रार्थना परमेश्वराने ऐकलेल्या होत्या कर्नल्याच्या. ज्यावेळेस आपल्यामध्ये पाप असतं ना प्रियांनो, त्या प्रार्थना देवापर्यंत जात नाही, देवापर्यंत जात नाही. नीतिमानाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो, असं परमेश्वराचं वचन आहे. आमेन. अजून नवीन करारामध्ये म्हटलेलं आहे, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. बोला, कार्य करण्यात काय असते? प्रबळ असते. त्या नीतिमानाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. कर्नल्यास नीतिमान होता आणि म्हणून देव त्याची प्रार्थना ऐकत होता. पापापासून दूर राहा. जर तुम्हाला वाटतं देवाने माझी प्रार्थना ऐकावी, आपल्या जीवनातून पाप काढून टाका. जर तुम्हाला वाटतं देवाने तुमची प्रार्थना ऐकावी, पापाला जागा देऊ नका. जर तुम्हाला वाटतं परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकावी. कर्नल्यासने पापाला जागा दिली नव्हती, म्हणून त्याच्या रोजच्या प्रार्थना कोणापर्यंत जात होत्या? देवापर्यंत जात होत्या, आणि परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत होता. हालेलुया. आणि म्हणून बायबल त्या ठिकाणी म्हणतं, नीतिमानाची प्रार्थना कोण ऐकतो? परमेश्वर ऐकतो. हालेलुया. अजून एक वचन मी वाचतो, आपण वाचू. चला नीट लक्ष द्या. प्रार्थनेबाबतीत आपण शिकतोय. पुढे वाचू. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि वचन 9 वाचा. 9. बायबल असं म्हणतं, देवाचं वचन नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील देवाला काय आणणारी आहे? वीट आणणारी. म्हणजे कोणाची प्रार्थना नाही ऐकली जात? जो देवाचं वचन ऐकायसाठी कान काय करतो? जो देवाचं वचन ऐकत नाही, स्वीकारत, देवाच्या वचनाचा आदर करत, बायबल म्हणतो त्याची प्रार्थना देवाला काय आणणारी आहे? वीट आणणारी. ऐकावीशी पण नाही वाटत देवाला ती प्रार्थना. नीट लक्ष द्या. एक, जर तुमच्या काही पाप असेल देव ऐकत नाही. दुसरं, जर देवाच्या वचनाचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमची प्रार्थना ऐकली जात नाही. कर्नल्याच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी होत्या. देवाचं भय बाळगायचं, तो नीतिमान होता आणि म्हणून तो प्रार्थना करायचा ना, ती सगळी प्रार्थना देवापर्यंत जात होती.
आमेन. आपण प्रार्थना करतो, का उत्तर नाही मिळत? का दुसऱ्याकडून प्रार्थना करून घ्यावी लागते? का कोणाचा तरी हात आपल्या डोक्यावर ठेवावा लागतो? का आपली प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही? याच्या मागचं कारण हेच आहे. एकतर पाप तुमच्या जीवनामध्ये म्हणून प्रार्थना नाही ऐकली जात, एक तर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही म्हणून प्रार्थना नाही ऐकली जात. कारण या दोघं गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये असेल ना, तरी प्रार्थना ऐकली जाणार नाही. पण जर या दोघी गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील ना, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देईल. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? तुमची प्रत्येक प्रार्थना परमेश्वर ऐकेल. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा लाजराच्या कबरेच्या बाहेर उभा होता ना, तर त्यावेळेस त्याने प्रार्थना नाही केली. त्याने पित्याला फक्त म्हटलं, मला ठाऊक आहे की तू माझी सगळी प्रार्थना ऐकतो. हालेलुया. मला ठाऊक आहे प्रभू, तू सर्व काही करतो माझ्यासाठी. फक्त यांनी विश्वास ठेवावा म्हणून म्हणतो लाजरा बाहेर आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला का विश्वास होता की माझी प्रार्थना ऐकेलच? नाही केली ना, मी आज्ञा जरी दिली तरी लाजर बाहेर येणार आहे. का? कारण तो पित्याच्या आज्ञा पाळायचा. आमेन. त्याने पापाला जागा दिलेली नव्हती आणि म्हणून तो जे बोलत होता ना ते घडत होतं. लक्षात घ्या, आज सुद्धा तुमच्या आणि माझ्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतील केव्हा? जेव्हा तुमच्यामध्ये नीतिमत्व असेल. आमेन. जेव्हा पापापासून स्वतःला दूर ठेवाल, जेव्हा देवाचं वचन ऐकाल आणि देवाच्या आज्ञा मानून तुम्ही चालाल ना, त्यावेळेस परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. देवाच्या वचनासाठी कान बंद करू नका, कान उघडा. हालेलुया. एक सुंदर उदाहरण बायबल मध्ये आहे त्याच्या बाबतीमधलं. योनाचं पुस्तक, योना 3रा अध्याय वचन 1 पासून पुढे. परमेश्वराचे वचन योनाला प्राप्त झाले की निनवे शहरामध्ये जा आणि त्या लोकांना हा संदेश सांग. मला काय सांग? म्हणजे वचन प्रचार करायचे निनवेच्या लोकांना. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. परमेश्वर नाश करणार होता कोणाचा? निनवेचा. कोणाचा? निनवेचा. पण परमेश्वराने सांगितलं संदेश दे त्यांना. काय दे? संदेश दे. आता जर त्यांना वाचायचं असेल ना तर त्यांना काय करावं लागेल? संदेश ऐकून काय करावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. हालेलुया. नोहाने पण संदेश दिला होता. नोहाने पण काय दिला होता? लोकांना सांगत होता तो की देव असं करणार आहे. विश्वास ठेवला त्याच्यावर कोणी? नाही. नोहा काय बनवत होता? दारू. बोला, काय बनवत होता? तोपर्यंत पाऊस पडला नव्हता एवढा आणि नोहा एवढं मोठं दारू बांधतोय. ना तिथं समुद्र आहे ना तिथं धरण आहे, तरी नोहा काय बांधतोय? दारू. लोक विचारत नसतील का नोहाला हे काय बनवतोय तू? असं विचारत नसतील का? जर तुमच्या गावामध्ये तुम्ही दारू बनवायला घेतलं तर गावातले कितीतरी लोक येऊन विचारतील का रे काय बनवतोय? विचारतील का नाही? नोहाला सगळे येऊन विचारत असतील, नोहा हे काय चाललंय तुझं? मग तो काय सांगत असेल? खोटं बोलत असेल का? नाही, तो खरं सांगत असेल. काय? की देवाने मला सांगितलंय स्वतःसाठी काय बनव. कारण देव जगाचा काय करणार आहे? नाश. कशाने करणार आहे? तुम्ही मला सांगा, लोकांनी विश्वास ठेवला का? त्यांनी अनेकांना सांगितलं असेल, ज्यांनी पाहिलं ना त्यांनी विचारलं असेल त्याला हे काय चाललंय. नोहाने सगळ्यांना सांगितलं पण विश्वास कोणीच ठेवला नाही. लक्षात घ्या, देव आपल्याशी बोलतो पण तुमचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा त्या वचनावर तुम्ही काय ठेवाल? त्या संदेशावर तुम्ही काय ठेवाल? विश्वास ठेवा. तोपर्यंत फायदा नाही होत. निनवेमध्ये परमेश्वराने योनाला सांगितलं जा आणि त्यांना संदेश दे. पुढे वाचा. योना ओरडत गेला निनवेमध्ये. 1 दिवसाची वाट चालून ती 40 दिवसाचा अवकाश आहे. निनवेचा नाश देव करणार आहे. ज्यावेळेस हा संदेश योनाने त्या निनवेमध्ये पसरवला ना, 1 दिवस जेवढ्या लोकांपर्यंत सांगता येईल तेवढं त्यांनी सांगितलं. पुढे वाचा. हा, बायबल काय म्हणतं? निनवेतील लोकांनी संदेश ऐकला असं नाही म्हटलंय. काय म्हटलंय? विश्वास ठेवला की हे वचन कोणाकडून आहे, हा संदेश कोणाकडून आहे. बायबल म्हणतं त्यांनी संदेश ऐकला आणि विश्वास कोणावर ठेवला? देवावर ठेवला. हालेलुया. वचन आपण नुसते ऐकून घेतो, विश्वास ठेवायला शिका, तर ते वचन आपल्या जीवनामध्ये काम करेल. आमेन. नुसते ऐकू नका, ऐकणारे होऊ नका, त्या वचनावर विश्वास ठेवणारे व्हा.
बायबल असं म्हणतं, सगळ्या निनवेच्या लोकांनी विश्वास ठेवला. पुढे वाचा. त्यांनी उपवास केला आणि सगळ्यांनी गोंडपाट नेसले. आणि बघा आता ही बातमी कोणापर्यंत गेली? राजापर्यंत गेली. राजाने नाही ऐकला संदेश, राजाने दुसऱ्याच्या तोंडून ऐकला की असा असा एक व्यक्ती सांगत होता. हालेलुया. पण राजाच्या कानी जेव्हा ही बातमी गेली, राजा आपल्या आसनावरून उठला, त्याने गोंडपाट नेसलं आणि राखेत बसला. देवाचा मोठ्याने काय करावा? आजपर्यंत प्रार्थना केली नाही, पण आज वचन ऐकून देवाचा काय करावा? आज संदेश ऐकून देवाचा काय करावा? धावा. ही प्रार्थना आहे. हालेलुया. देवाचं वचन ऐकून अंतःकरण तोडलं, देवाचं वचन ऐकून पश्चाताप केला, देवाचं एक वचन ऐकून त्या ठिकाणी ते रडले, स्वतःचे वस्त्र फाडले आणि बायबल म्हणतं त्याने जाहीरनामा केला की सर्व लोकांनी धावा करावा. पुढे वाचा. पुढे अनुताप पावला. हालेलुया. देवाने त्यांचा धावा ऐकला. आमेन. निनवेचा धावा देवाने कधी ऐकला? 10 दिवस लागले, 40 दिवस लागले. योना माशाच्या पोटात होता. योना कुठं होता? माशाच्या. तिथं काय करत होता योना? पण त्याला बाहेर निघण्यासाठी किती दिवस लागले? किती दिवस लागले? 3 दिवसानंतर देवाने त्याची काय ऐकली? पण यांनी किती दिवस प्रार्थना केली? ज्या दिवशी त्यांनी उपवास केला, ज्या दिवशी त्यांनी गोंधळ नेसलं, ज्या दिवशी त्यांनी पछतावा केला ना, बायबल म्हणतं देवाला अनुताप आला. हालेलुया. परमेश्वराने लगेच त्यांची प्रार्थना ऐकली. प्रियानो, का? स्वतःला तयार करा वचनाप्रमाणे. आमेन. स्वतःच्या हृदयाची तयारी करा वचनाप्रमाणे. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर लगेच येईल. समजते तुम्हाला? तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर लगेच येईल. आपल्या प्रार्थनेला अडखळण दुसरं कोणी नाही. कोण आहे? आपण स्वतः. बोला, कोण आहे? आपल्यातली पाप आणि आपण देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालत नाही, म्हणून आपली प्रार्थना ऐकली जात नाही. एवढंच काय हो, बायबल मध्ये तुम्ही वाचा, परमेश्वराने ना नबुकदनेस्सराची पण प्रार्थना ऐकली. कोणाची? त्याला वेळ लागलं होतं. चारा खात होता नबुकदनेस्सर. काय खात होता? पण जेव्हा त्याने पश्चातापी अंतःकरणाने देवाचा धावा केला ना, देवाने त्याला पण उत्तर दिलं. आमेन. परमेश्वर कोणाचीही प्रार्थना ऐकू शकतो, फक्त प्रार्थना करणारा योग्य असला पाहिजे. त्याने स्वतःला योग्य रीतीने देवासमोर आणण्याची गरज आहे. समजते तुम्हाला? मी नेहमी म्हणतो, आदाम आणि हव्वाने जेव्हा पाप केलं ना, देवाने त्यांना एदेनातून बाहेर काढलंच नसतं. पण प्रॉब्लेम हा होता ना, त्या दोघांनी पश्चाताप केला नाही, त्यांनी कबूल केलं नाही. जेव्हा देव त्यांना म्हटलं ना आदामाला की तू फळ का खाल्लं, तर आदाम काय म्हणतो? जी स्त्री तू मला दिली, तिने मला काय खाऊ घातलं? म्हणजे दोष माझा नाही, दोष कोणाचा आहे? स्त्रीचा नाही, तुझा. कारण स्त्री कोणी दिली? देवाने. खापर कोणावर फोडलं? देवावर फोडलं त्यांनी, हवेवर नाही फोडलं. कारण तो काय म्हणतो? जी स्त्री तू मला दिली, तिने मला फळ दिलं. याचा अर्थ स्त्री कोणी दिली? देवाने दिली. म्हणजे प्रॉब्लेम, म्हणजे चूक कोणाची आहे? मग देवाची. मग देव म्हटला की हा काय ऐकणार? मग देव कोणाकडे गेला? हवेकडे. बोला, कोणाकडे गेला? हवेला म्हटलं तू हे काय केलं? हवा काय म्हणते? मी कुठं काय केलं? सापाने मला दिलं आणि मी इसकी टोपी उसके सर. दोघांनी आपलं पाप मान्य केलं, म्हणून त्यांना एदेन सोडायला. म्हणजे मी विश्वास ठेवतो, जर त्यांनी एवढंच म्हटलं असतं ना, प्रभू चुकलं आमच्याकडून, आमच्यावर दया कर, तो दयेचा सागर आहे. हालेलुया. तो दयेचा सागर आहे. बस आपल्या त्या पूर्वजांनी फक्त एवढं म्हणायला लागत होतं, आम्ही चुकलो. आपण पण कुठे राहिलो असतो? आता आपण कुठे राहिलो असतो? एदेन. हा, एवढी उष्णता जाणवली
नसते. हे फॅन लावण्याची गरज आणि मीटिंग करण्याची पण गरज नसते. या मीटिंगा का कराव्या लागतात माहिती का? कारण आदामाने हवेने चूक मान्य केली नाही आणि आज त्याचेच वंशज कोण आहोत आपण, म्हणून आपण पण मान्य करत, आपण पण मान्य करत. तुम्ही प्रार्थना का नाही करत? पास्टर कुठे करतात? तुम्ही मीटिंगला का नाही येत? मग तो कुठे येतो? लोकांची उत्तरं अशी असतात. समजतंय काय सांगते तुम्हाला? लोकांची उत्तरं अशी असतात. स्वतःच बघा, कोणीच कोणाला काढणार नाही. उद्धार मला साधून घ्यायचं. आमेन. देवाला आपली काळजी आहे. परमेश्वर तुमच्याकडे बघतोय. आज जर देव त्याच्या दासांना पाठवतोय ना, तर त्याची एकच इच्छा आहे, तुमचं काय व्हावं. तुमच्या मीटिंगा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराचे दास येत नाही. तुमचा नाताळ साजरा करण्यासाठी देवाचे दास येत, तुमच्या उपवास मीटिंग साजरा करण्यासाठी देवाचे दास येत, गृहस्थानाच्या मीटिंग पूर्ण करण्यासाठी देवाचे दास येत. देव त्याच्या दासाला एकाच गोष्टीसाठी पाठवतो, तुमचं काय व्हावं. कारण याच्यावर काहीच नाहीये. मी तुम्हाला सांगतोय, याच्यावर काहीच नाहीये. जेवढ्या मीटिंग होत असतील ना ह्या एरियामध्ये किंवा जगभरामध्ये, त्याच्या मागचा एकच उद्देश आहे, तुमचं काय व्हावं. देवाने ज्या दासाला दान देऊन ठेवलेलं ना, जेवढे पण दास असतील, त्या दान देण्यामागचा उद्देश एकच आहे, लोकांचं काय व्हावं. कोणाची मिनिस्ट्री वाढावी, कोणाची कमी व्हावी, कोणी मोठी सेवा करावी, नाही नाही नाही. देवाची इच्छा एकच आहे, जगाचं काय व्हावं, तारण व्हावं. हे तुम्हाला वाटतं की हे दान याला दिलंय, ते दान, नाही नाही. देवाची एकच इच्छा आहे, बाबा काही का होईना लोकांचं काय झालं पाहिजे. याच्यावर देव काहीच नाही. हालेलुया. अनिल पास्टरला इथून उचलून बंगालमध्ये ठेवलं ना परमेश्वराने, असं नाही की त्याला नोकरी लागली, मिनिस्ट्रीने त्याला जबाबदारी. मिनिस्ट्री काय नाहीये, देवाची एकच इच्छा आहे, त्या लोकांचं काय व्हावं, तारण व्हावं. बाकी काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, जे आपल्या नजरेला दिसतं ना ते नाही, देवाची इच्छा एकच आहे. जे नजरेला दिसत नाही ना, त्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलं जातं. हालेलुया. एकच गोष्ट आहे परमेश्वराला तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा, काहीही करा पण तारण मिळवून घे. आमेन. आणि ही अशी गोष्ट आहे प्रार्थना, जी देवाचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करते. आमेन. खेचून आणते परमेश्वराच्या लक्षात. जो प्रार्थनेत असतो ना, लक्षात घ्या, देवाचं लक्ष खेचलं जातं त्याच्याकडे. एक मात्र अशी गोष्ट आहे जी देवाला खेचून आणते. आमेन. पण कोणाची पण नाही. कोणाची प्रार्थना? नीतिमानाची प्रार्थना. आणि दुसरं आहे पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थना, जी निनिवेच्या लोकांनी केली, जी नबूखदनेस्सराने केली. ती प्रार्थना लगेच ऐकली गेली. हालेलुया. कारण देवाला माहिती असतं, नीतिमान जे असतात ना, नीतिमान त्यांना तरी वेळ असतो. म्हणून दानिएलाच्या प्रार्थनेला किती दिवस लागले ऐकायला? दानिएलाने प्रार्थना केली होती, बायबल म्हणतं त्याला किती दिवस लागले देवापर्यंत जायला. सैतानाने अडवली होती त्या प्रार्थनेला, 21 दिवस लागले. किती? दानिएलाची प्रार्थना कोणापर्यंत पोहोचायला? तो नीतिमान होता. दानिएल काय होता? म्हणून ना देवाला माहिती होता याचा तोटा होणार नाही. म्हणून देवाने मिखाएलला म्हटलं, लढ, आरामात लढ, काही टेन्शन नाही. 21 दिवसानंतर का होईना, याला काय भेटणार आहे? उत्तर भेटणार. पण पापाची प्रार्थना ना, पश्चातापाची प्रार्थना लगेच ऐकली जाते. कारण देवाला माहिती असतं याच्याकडे वेळ, याच्याकडे वेळ. चोराने प्रार्थना केली, लगेच स्वीकारली. आमेन. आजच तू माझ्यासोबत पुढे वेळच नाही ना त्याच्याकडे. चोराकडे वेळ नाहीये. आता मरणार आहे तो, शेवटचा श्वास आहे आता. आणि तो म्हणतो, हे प्रभू, तू तुझ्या गौरवाने शिशी द्यावस पापाची काय कर. केली त्याने प्रार्थना. येशू म्हटलं, आमेन, आजच माझ्यासोबत तू, कारण तुझ्याकडे वेळ नाही. पाप्याकडे वेळ नसतो. तो एकदम ना नाशाच्या किनाऱ्यावर उभा असतो. जर त्याने पश्चाताप केला ना, लगेच प्रार्थना स्वीकारली जाते. हालेलुया. पश्चातापाची प्रार्थना माझा देव लगेच ऐकून घेतो. लक्षात घ्या, कारण प्रभूला माहिती आहे याच्याकडे खूप कमी समय आहे आणि हा खूप धोक्यामध्ये आहे. सैतान कसा आहे? गरजणाऱ्या आणि काय करत फिरतो? कोणाला फाडावं आणि कोणाला गिळावं, हे काय करत फिरतो? शोधत फिरतो. मला काय करत फिरतो? सैतानाची शिकार कोण आहेत मला सांगा? नीतिमान का पापी लोक?
नीतिमानांना फाडू नाही शकत, नीतिमानांना गिळू पण नाही शकत, त्याला पचणारच नाही नीतिमान. तुम्हाला माहिती त्याचे शिकार ते लोक आहेत जे कुठं पडलेले, पापात पडलेले. नक्की टार्गेटेड आहेत आपण, टार्गेटेड आहोत आपण, पण गिळू नाही शकत तो तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही नीतिमान आहात ना तो तुम्हाला गिळणार नाही. पाप दिसलं तुमच्यावर तो गिळून टाकेल. कळतंय का मी काय सांगतो? तो गिळेल तुम्हाला केव्हा? जेव्हा तुमच्या काही पाप दिसेल. अहो मला हे सांगा ना, योबाच्या बाबतीमध्ये सैतानाला देवाची काय घ्यावी लागली? परमिशन. तुला काय घ्यावी लागली? जर तो सिंह आहे ना, मग गिळायला पाहिजे होतं डायरेक्ट जाऊन योबाला, नाही गिळू शकला का? कारण त्याच्या काही नीतिमत्व होतं. हालेलुया. म्हणून त्याला रितसर देवाकडून लेटर घ्यावं लागलं, परमिशन लेटर. जाऊ का, काही करू का? देवाने म्हटलं जा, तेव्हा तो गेला. समजते? तो तुम्हाला नीतिमानाला तो गिळू नाही शकत, डायरेक्ट परमिशन लेटर आणावं लागलं. समजते का? पण पाप्यांसाठी परमिशनची गरज नाहीये. पाप्यांसाठी परमिशनची गरज नाहीये. ते धोक्यात असतात. बोला ते काय असतात? आणि म्हणून अशांची प्रार्थना लगेच ऐकली जाते. कारण देवाला माहिती यांना उद्धाराची लवकर गरज आहे. हालेलुया. येशू म्हणतो मी धार्मिकांसाठी आलो, नीतिमानांसाठी आलो. तो म्हणतो मी कोणासाठी आलो? पाप्यांसाठी आलो. कारण त्यांनाच गरज ना वाचवण्याची. एकच तळमळ आहे माझ्या देवाची, तारण प्राप्त करून. हालेलुया. तारण प्राप्त करून. याच्यावर काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो याच्यावर काही प्रार्थना बी करायची ना, याच्यासाठी करा. मी तुम्हाला सांगतो लोक नको त्या प्रार्थना करतात, आशीर्वादाच्या प्रार्थना करतात, सेवेसाठी प्रार्थना करतात. मी तुम्हाला सांगू तुमची किती मोठी मंडळी ना, देवाला काही घेणं देणं नाही. किती जणांचं तारण झालं याच्याने घेणं देणं. कळते का? संख्येने मंडळी वाढावी ही देवाची इच्छा नाही, आत्म्याने मंडळी वाढावी ही देवाची इच्छा. हालेलुया. कळते का मी काय सांगतो? परमेश्वर फक्त एकच गोष्टीकडे लक्ष देतो, तुझा नाश व्हायला नको. येशू ख्रिस्ताने रक्त फक्त त्यासाठी सांडलंय, दान पण त्याच्यासाठीच दिलंय, अधिकार पण त्याच्यासाठीच दिलाय, भूत पण त्याच्यामुळेच निघतात. काय का होईना तुझं नाव कुठे लिहिलं जावं? येशू म्हणतो भूत निघताना आनंद करू नको, तुझं नाव स्वर्गीय पुस्तकामध्ये लिहिलं नाही याचाच आनंद कर. हालेलुया. आजकाल देवाच्या सेवकांना आनंद होतो काय? मला दान भेटलं, माझ्याद्वारे काम होतं, देव माझ्याशी बोलतो. तुझं तारण झालंय का तेवढं बघ. सर्वात पहिले स्वतःचं तारण साधून घे. हालेलुया. आणि दुसऱ्याचं पण काय साध? तिमोथेला पौल काय म्हणतो? तू स्वतःचं तारण साध आणि मग त्याच्याद्वारे दुसऱ्याचं काय कर? तारण साध. तू स्वतःच नाही साधलं ना तर काहीच फायदा नाही तुझी सेवा कर. पहिला फायदा स्वतःचा कर. समजतंय का? पहिला फायदा कोणाचा कर? स्वतःचा. आज तीच गरज आहे प्रिया. अजिबात प्रौढी मिळू नका कोणत्याच गोष्टीची. प्रभूमध्ये आल्यानंतर ना तुम्ही किती आशीर्वादित झाले याचा काहीच फायदा नाही तुम्हाला. तुमचं तारण झालं का हा एकच प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. तुमचं नाव स्वर्गीय जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलं आहे का याची खात्री असेल तर आनंद करा, नाही तर आनंद करण्यात काहीच पॉइंटच नाही. समजतं मी काय सांगतो? एकच गोष्ट आहे, माझं नाव स्वर्गीय जीवनाच्या पुस्तकात लिहिलं असलं पाहिजे. हालेलुया. प्रार्थना. कर्नलियसला देवाचा दूत म्हटला तुझ्या प्रार्थना आणि तुझे दान धर्म देवाच्या स्मरणार्थ आहे. हालेलुया. वेळ द्या कशासाठी? आणि प्रार्थना करताना नीतिमत्व असलं पाहिजे आणि पाप जर असेल तर पश्चाताप असला पाहिजे. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? पाप असेल ना तर मी म्हणत नाही प्रार्थना करू नका, करा. कशी करा? पश्चाताप हृदयाने. आजपासून मी हे सोडतोय. तुटलेल्या अंतःकरणाने या प्रार्थना ऐकली जाईल आणि देवाचं वचन ऐकून तुटा. हालेलुया. विश्वास ठेवा, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. आमेन. कर्मेलियसच्या जीवनामध्ये दोन गोष्टी स्मरणार्थ आल्या. एक होती प्रार्थना आणि दुसरं काय? दान धर्म. बोला दान धर्म. दान धर्म अशी गोष्ट आहे ना जी ऐकायला खूप चांगली वाटते, पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा बोंब पडते ना. मला नाही माहिती, पण स्वतः आत्मपरीक्षण करा. जेवढी लोक इथं बसलेली आहेत ना, किती लोक प्रामाणिक दशांश देत असतील बरं. हा दान धर्म नाही बरं का, हा देवाचा भाग आहे. द्यावाच लागतो. दान धर्म नंतर बघू आपण.
पहिले हा जो नियम आहे ना, दशांश, मी जर 10,000 कमवत असेल तर किती झाले माझे दशांश? 1000. लाख रुपये कमवत असेल तर दशांश किती झालं? काहींचा हिशोबच होत नाही आयुष्यभर. त्यांना हेच कळत नाही मी किती कमवले. कारण काय असतं? द्यायचंय. तुला काय असतं? दशांशच्या बाबतीमध्ये ना यांचा हिशोबच गडबडतो. मग त्यांना हिशोबच लागत नाही. मला कळतच नाही ब्रदर किती आले किती गेले. वारे, इन्कम टॅक्स भरताना तुला बरोबर कळलं किती आले किती गेले, टॅक्स बरोबर भरला. पण दशांश देताना तुझा हिशोब गडबडतो. टॅक्स बरोबर भरतो ना तू, 60,000 70,000 1 लाख. गव्हर्नमेंटला देताना प्रामाणिक देतो, कारण माहितीये ना कारवाई होईल. काय होईल? इथं कोण करतंय कारवाई? दशांश दिला नाही दिला कोण पाहतंय? लक्षात घ्या, एकदा गव्हर्नमेंट सोडेल पण तो सोडणार नाही, कारण तो त्याचा आहे. हालेलुया. दशांश कोणाचा आहे? दान नाही द्यायचा देवाला, तो त्याचाच आहे. दान धर्म त्याच्या व्यतिरिक्त असतो. हालेलुया. दान धर्म काय त्याच्या? बायबल मध्ये एक उदाहरण आहे. मला एक सांगा, ते वचन काढा बरं. लूक वर्तमान 16वा अध्याय 19. लूक 16:19. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, हा, जो चामडी व तलाववस्त्र घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्र माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याची पोट टाकत असे. पुढे असे झाले की तो दरिद्र माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या पुराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत होता. कोण? श्रीमंत. आता मला एक सांगा, या पूर्ण अध्यायामध्ये श्रीमंताने काय पाप केलंय मला सांगा. त्याचं पाप कुठं दिलेलं आहे? व्यभिचार केलाय त्याने, चोरी केली, खून केला. ज्याला आपण पाप म्हणतो त्याच्यापैकी त्याने काय केलंय मला सांगा. कुठं लिहिलंय बायबल मध्ये? कोणतं पाप केलंय बरं श्रीमंताने? काय वाटतं? हा बोला ना. काय? दान धर्म ना कोणाला करायला लागत होता? प्रॉब्लेम काय माहिती का? त्याला एकदम जवळ संधी आहे करण्याची, दारातच संधी. दान धर्म करायला कुठे जायची गरज? देवाने त्याला कुठं संधी आणून दिली आहे? शोधत नको फिरू गरीब कुठे, दरिद्री कुठे. देव म्हणतो तुला दान धर्म करण्याची संधी कुठे दिली मी? दारातच. पण बायबल म्हणतं लाजर कशाने जिवंत राहत होता? काय खाऊन पोट भरत होता? जे खाली पडेल ना ते कोणाला भेटायचं? त्याच्या मेजावरून जे खाली पडायचं ते कोणाला भेटायचं? मेजावरच कधीच लाजराला दिलं नाही त्याने. नीट लक्ष द्या. त्याच्या मेजावरच जे ना ताटातलं ते कधीच लाजरापर्यंत गेलं नाही. जे खाली पडलं तेच कोणापर्यंत गेलं? लाजरापर्यंत. हेच पाप होतं त्याच. लक्षात घ्या. तुला दान धर्म करण्यासाठी ना देवाने तुझ्या दारात एक ऑप्शन देऊन ठेवलेलं आहे. खूप आहे तुझ्याकडे, खूप आहे. काही जास्त देऊ नको त्याला. त्याला फक्त काय लागतंय लाजराला? पोटासाठी. मला कशासाठी लागते? अंगाला फोड होते लाजराच्या. काय होते? कपड्यांची बी गरज नव्हती त्याला, कारण कपडे घालू शकत नव्हता. कुत्री येऊन काय चालायचे? त्याने श्रीमंताकडून कपडे बी मागितले नसते. का? कारण फोड होते ना अंगाला. घालून कसं काय कपडे? त्याला फक्त कसली गरज होती? अन्नाची. म्हणून तो लाजर फक्त बघत राहायचा की याच्या मेजावरून काय खाली पडतं. जे पडल ना त्याच्याने मी पोट भरेल. पण याला कधीच दया आली नाही. खूप होतं, उरट पण असेल, खूप होतं ना. पण तुम्हाला माहिती कधीच त्याच्या मनात असं आलं नाही की एक चांगली चपाती मी त्याला द्यावी, एक चांगली भाकर मी त्याला द्यावी. जे खाली पडायचं ना कुत्र्यासारखा तो लाजर खात होता. तुम्हाला माहिती आज जर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने भरपूर दिलं असेल ना, आणि तुमच्या डोळ्यासमोर जर असे लोक असतील ज्यांना खूप गरज आहे, आणि जेव्हा बघून तुम्ही न बघितल्यासारखं करतात ना, मी तुम्हाला सांगतो हेच पाप तुमच्या जीवनाद्वारे होतं.
आणि हाच दोष देव तुम्हाला लावेल, एवढं लक्षात घ्या. हाच दोष देव तुम्हाला लावेल. परमेश्वर आहे ना, अद्भुत आहे ना. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय वाटतं याच्याने काही नाही फरक पडत, त्याला काय वाटतं याच्याने फरक पडतो. समजतं मी काय सांगतो? तुम्हाला दया नाही येत ना, एक 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 वचन वाचा. याकोबाचं पत्र काढा बरं. याकोबाचं पत्र 2, याकोब 2 वचन 15 आणि 16 वाचा. भाऊ किंवा बहीण, नीट लक्ष द्या. भाऊ किंवा बहीण ही उघडी आहे, ही उघडी आहे. तिला कपडे नाही आहेत अंगावर घालायला, किंवा थंडीच्या दिवसामध्ये कपडे पुरेसे नाहीत त्यांच्याकडे. त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे. तसंच पोट भुका आहे, त्यांच्याकडे रोजच्या अन्नाची वाण आहे, त्यांना खायला काही भेटत नाहीये. आणि तुमच्यामध्ये कोणी त्यांना म्हणतो, आणि आपण जे ख्रिस्ती लोक ना, आपण त्यांना म्हणतो सुखाने जा, सुखाने जा, ऊब घ्या, ऊब घ्या, देव तुम्हाला तृप्त व्हा. तृप्त व्हा. आपण काय करतो माहिती का? आपण गरिबांसाठी प्रार्थना करतो. बोला काय करतो? अरे बोला ना, काय करतो? प्रार्थना. आणि मग आपल्याला वाटतं आम्ही कोणासाठी प्रार्थना केली? अनाथांसाठी, गरिबांसाठी आम्ही काय केली? भुकेलेल्यांसाठी आम्ही काय केली? किती भुकेल्यांना खाऊ घातलं ते सांगा ना. तुमच्या प्रार्थनेने देव फक्त तुमच्याकडून प्रार्थनेची अपेक्षा करतो. बोला ना. जेवण करताना प्रार्थना करतो आपण ना, देवा हे अन्न दिलं आशीर्वादित कर, ज्या गोरगरिबांना त्यांना मिळत नाही अशांना तू दे. किती जणांनी दिलं मला सांगा? देव द्यायला जाईल का स्वर्गातून? मी खायला जायला जाईल? गॅब्रियलला पाठवेल परमेश्वर द्यायला, मग कोणाला पाठवेल? मी नेहमी म्हणतो ख्रिस्ती लोकांना, इथे जे काही धान्य जमा करतात ना दशमच्या रूपामध्ये, स्वतःच नका खाऊ, नये तर पाप ओढून घ्या, श्राप ओढून घ्या. देतात पण तुम्ही, तरी खातात पण तुम्हीच, आणि म्हणतात देवाला दिलं. कशाला देवाला दिलं? सगळं तर तुम्हीच खाऊन गेले. एखाद्या गरीबाचं तर पोट भरा त्याच्याने, एखाद्या अनाथाचं पोट भरा, एखाद्या दरिद्र्याचं पोट भरा त्याच्याने. बायबल मध्ये म्हटलेलं आहे, यरूशलेममध्ये जेव्हा शिष्य जे होते ना येशू ख्रिस्ताचे, वर्गणी जमा करायचे ना, कोणासाठी करायचे माहिती? चर्च बांधायचंय आपल्याला, चला वर्गणी जमा करा. त्यांनी जेव्हाही वर्गणी जमा केली ना, कोणासाठी केली? गोरगरिबांसाठी केली. मला कोणासाठी केली? कोणाला तरी पाठवायची, मदत करायला जा, त्यांना देऊन द्या. आजच्या मंडळ्या पोते भरून ठेवलेले, कीड लागेल पण कोणाला देणार? कीड लागेल त्याला पण कोणाला देणार? पावसाने खराब होऊन जातील ते तांदूळ, पण आम्ही कोणाला देणार? आम्हीच खाऊ नाताळाला. उपास प्रार्थना आल्या का 3 टाइम खाऊ आम्ही. उपास प्रार्थना कसली उपास प्रार्थना? द्यायचं पण आम्ही आणि खायचं पण आम्हीच. कसले आशीर्वाद आहेत मला सांगा? दान धर्म कुठे आहे सांगा? मंडळीचा दान धर्म कुठे आहे? अरे शिका त्या मंडळांकडून. काय होतं त्या मंडळ्या ज्या दान धर्मामुळे आशीर्वादित होत्या? अमेरिकेकडे खूप पैसे देतात ते, म्हणून येत ते आशीर्वाद. समजते तुम्हाला? अमेरिकेकडे का पैसा आहे? कारण देतात. रोज आफ्रिका, नायजेरिया सारख्या देशांमध्ये तिथून टनोगंती माल जातो. अन्न पदार्थ रोज जातात, टनांचा माल जातो तिथून रोज. गरीब देशांना मदत करतात, आणि म्हणून परमेश्वर त्यांना काही कमी पडू देत. आपल्याला तर किती पण दिलं तरी काय कमीच. येऊच द्या, नाही म्हणतच नाही. देऊ पण आली आणि खाऊ पण आली. अजून म्हणतात टाका, ओदे टाका अजून. खाय ना खाऊ घाला, जर खायलाच भेटत नाही घरात. सगळं दिलेला दशांश तुम्हीच खाऊन जाता. एक गरीबाला दिला मला दाखवा तुम्ही, फक्त एका विधवेला दिला तुम्ही दाखवा मला. काय परमेश्वर तुमच्या अकाउंटला मोजेल मला सांगा? काय तुम्हाला सांगू, खरंच प्रामाणिकपणे सांगू देवाच्या लोकांना, तुमच्यापेक्षा अधिक ना विदर्भी लोक दान धर्म करतात. खरंच सांगतो मी तुम्हाला, विदर्भी लोक करतात. शिका त्यांच्याकडून जाऊन. शीख समाज माहिती तुम्हाला? शीख समाज शीख लोकांकडून शिकण्यासारखं आहे. लंगर असतं त्यांच्याकडे. काय असतं? त्यांच्या गुरुद्वारामध्ये ना लंगर असतं. सकाळ संध्याकाळ जेवण असतं. कोणी पण या आणि कोणी पण खा. ते जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, गरीब श्रीमंत विचारत नाही. आणि तुम्हाला माहिती का, करोडपती पासून प्रत्येक व्यक्तीला ते वाढायचं काम करतं.
सेवा म्हणून. कसलं काम करतो? जे जमेल ना. कोणाला पोळ्या लाटता येतात, कोणाला स्वयंपाक करता येतो, कोणाला भांडे घासता येतात ना. श्रीमंत करोडपती जरी असला ना तरी तो तिथं काम करतो. का? कारण त्याला वाटतं मी सेवा केली देवाची. शिकायसारखी गोष्ट आहे. विदर्भी लोक आहेत, देव नाही माहिती त्यांना, आणि आपल्याला पण माहिती आहे देव. काय करतोय मला सांगा ना आपण. काय? मी म्हणत नाही खूप करा, पण जेवढं आहे तेवढं तर करा. जेवढं करू शकतो तेवढं तर करा. ह्या गोष्टी मोजल्या जातील. हालेलुया. ह्या गोष्टी मोजल्या जातील. लक्षात घ्या. हेच दान धर्म मोजले जाणार आहे. जे तुम्ही करणार आहेत ना हेच तुमच्या बाजूने लिहिलं जाणार आहे. मी तुम्हाला सांगतो, बाकी काय. तुम्ही किती कमवलं नाही, तुम्ही किती दिलं ते मोजलं जाईल. हालेलुया. तुम्ही किती कमवलं ते मोजलं जाणार नाही, तुम्ही किती दिलं ते मोजलं जाणार आहे. आणि आपली नेहमी ती बाजू मोठी असली पाहिजे. समजते ना? ती बाजू आपली मोठी असली पाहिजे. कळतंय का? तो तुम्ही त्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. लोक मला पण वेड्यात काढतात आणि माझ्या बायकोला पण वेड्यात काढतात. यांचं डोकं फिरलंय असं की देऊन सेवा करताय. तुम्हाला आता नाही कळणार, येणाऱ्या दिवसात कळेल. येणाऱ्या दिवसात कळेल. तो कोणाचा ऋणी राहत नाही. तो कोणाचा ऋणी राहत. आम्ही दोघं खूप स्वार्थी आहेत. आम्हाला थोडं नको आहे त्याच्याकडून, खूप पाहिजे. आणि ते तेव्हाच भेटेल जेव्हा खूप दिलं जाईल. आमेन. खूप पेरलं जाईल ना तेव्हा खूप उगवेल. हालेलुया. आज आम्ही फक्त पेरणी करतोय. मला काय करतोय? येणाऱ्या दिवसात आमची लेकरं कापणी करते. हा आमचा विश्वास. समजते तुम्हाला? आम्ही वेडे नाही आहेत, आम्ही खूप शहाणे आहेत. आई ते पैसे लेकरांसाठी कमवून ठेवू नका, त्यांना किंमत राहणार नाही. असे उडवतील. त्यांच्यासाठी धार्मिकता कमवून ठेवा. पैसा देऊ त्यांना कमवायला शिकवेल. हालेलुया. आशीर्वाद परमेश्वर त्यांना देईल. लक्षात घ्या. ज्याचे आई बाप आपल्या लेकरांसाठी फक्त पैसा कमवायच्या मागे लागलेले आहेत ना, त्यांना वेळ. आजचा जमाना असा आहे ना, हे जंगली रमीमध्ये एका दिवसात उडून टाकतील. एकाच दिवसात सगळा खेळ खंड होणार. तुम्हाला अनेक वर्ष लागले कमवायला, यांना काहीच नाही. एका दिवसात सगळा खेळ फिनिश. समजतंय तुम्हाला? झालेत किस्से, झालेत किस्से. धार्मिक त्या स्वर्गीय गोष्टी कमवा लेकरांसाठी, की तुमच्या पिढ्या परमेश्वर आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. दान धर्म करा. काय करा? दान धर्म करा. एक वचन वाचू अजून आपण. काढा बरं. दुसरे करिंथ 9 सॉरी नीतिसूत्र काढा पहिले. नीतिसूत्र 19 आणि 17 वचन वाचा. नीतिसूत्र 19 आणि वचन 17. जो दरिद्र्यावर दया करतो, जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. अरे बापरे बापरे. तो कोणाला उसने देतो? हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे. जो दरिद्र्यावर दया करतो, बायबल म्हणतो तो कोणाला उसने देतो? एखाद्या श्रीमंताने जर तुमच्याकडे पैसे मागितले ना, 10,000 घरी द्यायला जाल. रमेश दादांनी जर सांगितलं ना, अरे मला 10,000 लागेल, आम्ही आलो ना द्यायला, कारण माहिती ना भेटतील, असं 10चे 20 भेटतील. कळतंय का? एखाद्या गरीबाने मागू द्या बरं. अरे कालच एकाला दिली होती, पण कालच एकाला दिली. गरीबालाच द्या. बायबल म्हणतो तू कोणाला उसने देशील? देवाला. बोला कोणाला उसने देशील? मग तुला परत कोण करेल? देव. बोला कोण करेल? श्रीमंत असणं चुकीचं नाही आहे. कळतंय का? नाही तर मग रमेश दादा असतात माझ्याकडे. श्रीमंत असणं चुकीचं नाही, हा आशीर्वाद आहे. आमेन. फक्त श्रीमंती तुम्हाला देवाने का दिली हे आपल्याला कळलं पाहिजे. समजतंय का? का दिली ना परमेश्वराने हे आपल्याला कळलं पाहिजे. देव प्रत्येकाला नाही देत, ज्याला देतो त्याच्याकडून अपेक्षा करतो. खरं की खोटं? सर्वांना दानं भेटतात का? आत्मिक दानं भेटतात का सर्वांना? प्रत्येकाला सर्व नाही भेटत. कोणाला कोणाला सर्वांना वेगवेगळं वाटून दिलं देवाने.
ज्याला जे दिलंय ना, देवाची इच्छा आहे ते देवासाठी उपयोगी करा. हालेलुया. जी सेवा, एखाद्याला स्टेजची सेवा दिली, एखाद्याला खालची सेवा दिली, पण मी सांगतो ना, ती सेवा सपोर्टिव्ह आहे याच्यासाठी. तिथून टेका लागतो या सेवेसाठी. गरज आहे, प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी कृपादान दिलेलं आहे. लक्षात घ्या. दान धर्म करायला शिका. आमेन. द्या देवासाठी. जो दारिद्र्याला देतो, दया करतो, परमेश्वराचं वचन म्हणतो, तो कोणाला उसनं देतो? देवाला उसनं. हालेलुया. द्या देवाला उसनं देऊन बघा कधीतरी त्याची परतफेड परमेश्वर कसा करतो बघा. हा, तुम्ही रुपयांमध्ये द्या, तो डॉलरमध्ये परत करेल. हालेलुया. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला. विश्वास ठेवा, तो विश्वासयोग्य परमेश्वर. ज्याने दिलं ना त्याला तो अनेक पटीने परत करतो. तुम्ही त्याला उसनं देताय, ह्या विश्वासाने द्या. दान धर्म म्हणून कर्मेलेच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी लक्षात घेतल्या देवाने, की तो खूप दान धर्म करायचा आणि खूप प्रार्थना करायचा. आणि म्हणून दूताला पाठवतो, जा त्याच्याकडे जा, याला तारणाची गरज आहे. आता कसली गरज आहे? देवाला काळजी आहे त्याच्या तारणाची. आमेन. देव त्याला पाठवतोय, देवदूताला, जा त्याच्याकडे, कारण हा व्यक्ती योग्य आहे, खूप प्रार्थना करतो आणि खूप दान धर्म करतो. करा, या दोन गोष्टी करा आणि अनुभव घ्या परमेश्वर किती चांगलं. हालेलुया. समजतं का सर्वांना? ही देवाची इच्छा आहे. अजून एक वचन वाचू आपण. 2 कोरिंथ 9 अध्याय वचन 9 वाचा. 9:9. जो चोहोकडे वाटप करीत असतो आणि दारिद्र्यांना दान धर्म करतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते. हालेलुया. किती कधीपर्यंत राहते? युगानुयुग राहते. लक्षात घ्या. जो 4 दिशांना दान धर्म करतो, दारिद्र्यांवर दया करतो ना, बायबल म्हणतो त्याचं नीतिमत्व युगानुयुग राहते. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही स्वतःसाठी 2 नवीन कपडे घ्या. पैसा खूप असेल ना तुमच्याकडे, स्वतःसाठी 2 नवीन कपडे घ्या. तुम्हाला होईल आनंद की मी मस्त नवीन कपडे घे. मी विश्वासाने तुम्हाला सांगतो, एकच नवीन ड्रेस एखाद्या गरीबासाठी घ्या. त्या दिवशी इतकी गोड झोप लागेल ना तुम्हाला. जेवढे नवीन कपडे तुम्ही स्वतःसाठी घेतले होते ना, त्या दिवशी नसेल लागली एवढी गोड झोप त्या दिवशी लागेल, जर एखाद्या गरीबासाठी तुम्ही नवीन ड्रेस घेतला असेल. अनुभव करा या गोष्टीचा. घेऊन पहा परमेश्वराचा अनुभव. मी तुम्हाला सांगतो, चोहोकडे जो दान धर्म करतो ना, बायबल म्हणतो युगानुयुग त्याचं नीतिमत्व टिकून राहतं. अनुभव तर करा. हालेलुया. तुम्हाला गरीब सापडत नसतील तर मला सांगा, मी तुम्हाला शोधून देतो. आहे पुष्कळ आहे, फक्त आपल्याला पाहावीशी वाटत नाही आणि शोधावीशी वाटत नाही. ज्यांना गरज आहे ना, असे गरजू खूप आहेत. पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला वाटतं जगात सगळ्यात मोठा गरजू कोण आहे? मीच आहे. म्हणून सगळ्या स्कीमा कोणाला भेटल्या पाहिजे? मलाच भेटल्या पाहिजे. कागद तयारच असतात, सरकारी स्कीम आली का हे म्हणा, किती पण असू दे आमच्याकडे, आम्हाला कमीच पडतो. यांना वाटतं ना माझ्यासारखा गरीब कोणीच नाहीये. सरकारने प्रत्येक स्कीम कोणाला दिली? बंगलेवाले बेघर घेतात. काय घेतात? बेघर कोणासाठी असतं? नाही, बेघर म्हणजे कोण? ज्याला घर नाहीये ना तो बेघर आहे. बंगलेवाले आलाय ना, भेटतंय ना, फुकट घ्या. तुम्हाला स्वर्गात रस्त्यावर पण ठेवणार नाही. घर तर दूरची गोष्ट आहे, तिथं बेकार राहिला तुम्ही. अरे गरिबांचे घर तुम्ही खाऊन टाकले बेघर घेऊन. काय वाटतं तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करेल? किंवा ते तरी दान करा जे तुमचं नाहीये. हालेलुया. ते तरी दान करून टाका ना जे तुमचं नाहीये. सगळं आहे आपल्याकडे, गाडी, बंगला, ट्रॅक्टर, विक्टर, आणि दारिद्र्य रेषेचं कार्ड घेऊन फिरतात. काय घेऊन फिरतात? आणि सरकारला सांगता आम्ही काय दारिद्र्य रेषेच्या, लाजा वाटायला पाहिजे. देवाने तुम्हाला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं आणि तुम्ही सगळ्या जगाला सांगत फिरता आम्ही दारिद्र्य रेषेच्या. काय वाटतं तुम्हाला देव तुम्हाला आशीर्वादित करेल? देव म्हणतो याला एवढं द्यावं तरी हा स्वतःला काय म्हणतो?
दरिद्री नाही, दरिद्र रेषेच्या कशाला ऐकायला देवाने तुमची प्रार्थना मला सांगा. भिकारीच राहाल मग तुम्ही आयुष्य, कारण स्वतः कबूल करतात ना आम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली, मग मर तसाच देव म्हणतो. कळतं का मी काय सांगतोय? अनुभव घेऊन तर पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. अरे तो परिस्थिती बदलायला आला आणि ते बदलली पण आहे, पण यासाठी नाही बदलली, त्याने यासाठी बदलली की तुम्ही चोहोकडे वाटप करा. ती हालेलुया. ज्यांना गरज आहे त्यांना द्यावं. कर्नलेसचं नीतिमत्व गणलं गेलं. आमेन. देवाचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित झालं का? कारण तो प्रार्थना करायचा आणि तो दान धर्म करायचा. या दोन गोष्टी देवदूताने सांगितलं. कर्नलेस परमेश्वराने मला पाठवलंय, देवाच्या स्मरणार्थ आलेल्या आहे. हालेलुया. या दोन गोष्टींकडे परमेश्वराचं लक्ष त्या ठिकाणी खेचलं गेलं. शेवटचं वचन वाचू बंद करू आपण. याकोबाचे पत्र 1:27. याकोब 1:27. त्यांच्या संकटात समाचार घेणे. हालेलुया. सर्वात चांगलं धर्माचरण, धार्मिक काम जर कोणतं काही असेल ना, मिटिंगा ठेवणं पण नाही, मोठमोठ्या मिटिंगाचं आयोजन करणं पण धार्मिक काम नाहीये. सगळ्यात चांगलं धार्मिक काम काय माहिती का? अनाथ आणि विधवांचं त्यांच्या संकटामध्ये काय घेणं? समाचार घेणं. त्यांची गरज जी असेल ना, संकटात असतील ना, त्यांना जाऊन मदत करा. जो अनाथ आणि विधवांना मदत करतो ना, तो कोणाला मदत करतो माहिती का तुम्हाला? तो कोणाला उसना देतो? देवाला. लक्षात घ्या. सगळ्यात भारी तुमच्याकडे चान्स आहे देवाला देण्याचा. अनाथ आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणं. हालेलुया. त्याचा मोबदला फार मोठा आहे. हे सर्वात उत्तम धर्माचरण आहे. देवाचं उच्चारण. देवाच्या लोकांना खूप आशीर्वादित केले देवाने तुम्हाला आणि मला. खूप आशीर्वादित केलेले. घेणारे झालो आतापर्यंत आपण, आता देणारे व्हा. आता काय व्हा? देणारे व्हा. नाही त्याचा हिशोब परमेश्वर घेईल. याचा हिशोब परमेश्वर घेतल्याशिवाय राहणार. द्यायसाठी खूप मार्ग आहेत, फक्त शोधा म्हणजे सापडेल. पहिले देवाला द्यायचं शिका, त्याच्यानंतर इतरांना द्यायचं शिका. करा तर आशीर्वादित व्हा. आणि ह्या गोष्टी देवापर्यंत मोजल्या जातील. आमेन. देव बघल या गोष्टी. म्हणून कर्नलेसला देवाचा दूत म्हटला, कर्नलेस तुझ्या प्रार्थना आणि तुझे दान धर्म परमेश्वरासमोर स्मरणार्थ आलेले आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाने मला पाठवलंय की तुझं काय व्हावं? तारण. मला काय व्हावं? तारण. प्रार्थना, दान धर्म अशा गोष्टी आहेत ना की तारणाला तुमच्या दारात घेऊन येतील. हालेलुया. तारणाला तुमच्या दारात घेऊन येतील. स्वतः तारण कर्नलेसच्या दारात येऊन उभं राहिलं. पेत्र सुवार्ता घेऊन कर्नलेसच्या दारात येऊन उभं राहिला. का? कारण प्रार्थना आणि दान धर्म देवाचा अनुग्रह त्याच्यावर खेचून घेऊन आले. हालेलुया. ह्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे की जेणेकरून देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करेल आणि तारण प्राप्त होईल. आमेन. हा एकमात्र देवाचा उद्देश आहे. देव या वचनाप्रमाणे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. डोळे झाकून आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, धन्यवाद देतो, स्तुती करतो परमेश्वर. तू जिवंत परमेश्वर आहे. माझ्या देवा, ज्याप्रमाणे कर्नलेसचं नीतिमत्व तू बनलं दे बापा, त्याच्या प्रार्थना आणि त्याच्या दान धर्माद्वारे आज परमेश्वरा तू आम्हाला देखील आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वर भरपुरीने दिलंय प्रभू. एक वेळ होती की आमच्याकडे 2 टायमाचं जेवण नव्हतं, पण आज ती वेळ आहे परमेश्वरा की आम्ही अनेकांना खाऊ घालू शकतो. हो परमेश्वरा, हे आशीर्वाद तुझ्यामुळेच आम्ही मान्य करतो दे बापा. पण तू आम्हाला यासाठी दिलंय भरपूर की प्रभू चांगल्या कामामध्ये त्याचा उपयोग व्हावा. चोहोकडे आम्ही वाटप करावी परमेश्वरा, आणि आमचं नीतिमत्व युगानुयुग राहावं ही तुझी इच्छा. आणि म्हणून दे बापा, कर्नलेस प्रमाणे आमची देखील तू आठवण करावी यासाठी प्रार्थना, पश्चातापासहित प्रार्थना आणि नीतिमानांची प्रार्थना ही तुझ्यापर्यंत पोहोचते दे बापा. ती प्रार्थना करण्यासाठी आणि दान धर्म करण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. केवळ ऐकणारे नाही प्रभू, पण तुझ्या वचनावर विश्वास चालणारे आम्ही व्हावं यासाठी कृपा आणि अनुग्रह तूच आम्हाला दिलंय परमेश्वरा.
जीवन पण तुझंच आहे प्रभू, आणि म्हणून देवा आम्ही तुझ्या महिमेसाठी उपयोगी व्हावं असं होऊ दे परमेश्वर. धन्यवाद प्रभूजी, तुझ्या जिवंत वचनाबद्दल आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागतो. आमेन.